पुण्यातील टिळक स्मारक मंदिर इथं लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचं आयोजन करण्यात आलं। यावेळी कार्यक्रमात भाषण सुरू असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री चंद्रकांत पाटलांना चिमटे काढले। सूत्रसंचालन करणाऱ्या महिलेनं मंचावर दोन दादा आहेत असं म्हटलं होतं। एक अजित दादा आणि दुसरे रोहित दादा आहेत। त्यानंतर महिलेनं चंद्रकांत दादा पण आहेत असं म्हणत सर्व दादांचा उल्लेख केला। त्यावरून अजित पवारांनी चंद्रकांत दादांना टोमणे मारले। तुम्ही अजून देखील पुणेकरांना पुण्याचे वाटत नाही, त्यांना कोल्हापूरचेच वाटता असं अजित पवार म्हणाले। आणि मगाशी एक बघत होतो, निवेदिका पुण्यातल्याच आहेत का? नाही, काय झालं, दोन दादा म्हणाले। ते दोन दादा म्हणल्यानंतर चंद्रकांत दादांना अजून आमचे पुणेकर मुख्यमंत्री मध्ये कोल्हापूरचे समजतात, ते पुण्याचे वाटतच नाही। ही साले काय अडचण आहे, त्याच्यात जरा तुम्ही लक्ष घाला हो देवेंद्रजी। तुम्ही सगळीकडे लक्ष घालता, इथंच लक्ष घालत नाही। माझ्या आधी ते पालकमंत्री होते। आता आपलं तुमच्या बरोबर यायचं ठरलं तेव्हाच तुम्ही कबूल केलं, तुझा पुण्याचा पालकमंत्री करणार आहे म्हणून मी आलो। माननीय अजितदादा पवारजी, पुण्यातले दुसरे दादा जे कधी दादागिरी करत नाहीत असे आमचे चंद्रकांत दादा पाटील। दादा, काही लोक दादागिरी करत नाही पण त्यांच्या व्यक्तिमत्वातच दिसते। आपले तिसरे दादा चंद्रकांत दादा पाटील, दादांचं काय मनामध्ये काय बरोबर दिसत नाही, परत कोल्हापूरला पाठवायचं काय? तसं काय होणार नाही दादा, म्हणजे दादांचं तसं काय मनात नाही आहे। आपल्या हातात काय, देवेंद्रजींच्या हातात।